Hello everyone, welcome to DPP 7 solution of the topic Mechanical Properties of Fluids, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय न्यूटन्स लॉ, स्टोक्स लॉ आणि टर्मिनल व्हेलॉसिटी वरती 20 क्वेश्चन्स. सो हे 20 क्वेश्चन्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा अँड देन जे डाऊटफुल आहेत किंवा जे चुकले असतील किंवा रॉंग तुम्ही आन्सर केला असेल ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. A small metal ball ज्याचा मास आहे m is dropped in a liquid contained in a vessel. वेसल मध्ये लिक्विड आहे, त्यामध्ये मेटल बॉल ज्याचा मास आहे m सोडून दिला त्याला विथ टर्मिनल व्हेलॉसिटी v. त्याच्यावरती टर्मिनल व्हेलॉसिटी किती होती? v टर्मिनल व्हेलॉसिटी होती. इफ मेटल बॉल ऑफ सेम मटेरियल, बट त्याचं मास आता किती केलं? सेम मटेरियल सेम आहे पण त्याचा मास आता 8m करून टाकलं. ठीक आहे, तर आता टर्मिनल व्हेलॉसिटी किती बनेल? त्याला आपण v2 म्हणूया. इथली व्हेलॉसिटी v1, त्याला v म्हटले, बरोबर. सो v2 किती येईल असं त्याने विचारले. तर आपल्याला माहिती आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? टर्मिनल व्हेलॉसिटी इज 2/9 r² g बाय इटा डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. त्याला तुम्ही रो पण म्हणू शकता, बरोबर. नोटेशन तुम्ही रो देऊ शकता, बरोबर. सो इथून तुम्हाला कळेल मटेरियल तर दोन्हीकडे सेम आहे, सो त्यामुळं व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r², बरोबर. हे रिलेशन तुम्हाला मिळेल. सो जर इथे तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर v⁻1/2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r, हे रिलेशन मिळेल, बरोबर. पण आपल्याला v आणि r मध्ये रिलेशन नको आहे, आपल्याला कोणामध्ये रिलेशन पाहिजे? मास आणि व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन पाहिजे, मास आणि व्हेलॉसिटी. सो ते कसं फाइंड करणार? तर आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर काय असतो? डेन्सिटी इंटू 4/3 पाय r³ इज द व्हॉल्यूम ऑफ स्पिअर, बरोबर, इज इक्वल टू मास, बरोबर. इथून तुम्हाला कळेल डेन्सिटी कॉन्स्टंट आहे 4/3, पाय कॉन्स्टंट, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³, बरोबर. आता क्यूब रूट घेतला आपण जर दोन्ही बाजूला, m⁻1/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r, बरोबर. पण r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/2 आणि इथून काय मिळालंय? r डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻1/3, म्हणजे m⁻1/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v⁻1/2. हे आपल्याला रिलेशन मिळेल. सो आपल्याला काढायचं काय आहे? व्हेलॉसिटी 2 काढायचे. सो इथून आपल्याला काय मिळेल? व्हेलॉसिटी 2 अपॉन व्हेलॉसिटी 1⁻1/2 इज इक्वल टू मास 2 अपॉन मास 1⁻1/3, बरोबर. सो आता इथं मी सॉल्व्ह करतो. मास 2 किती आहे? मास 2 आहे 8m. सेकंड केस मध्ये 8m, मास 1 इज m. पहिल्या केस मध्ये मास होतं m⁻1/3 इज इक्वल टू व्हेलॉसिटी 2 आपल्याला फाइंड करायचे. व्हेलॉसिटी 1 होती v⁻1/2. सो m ला m गेला. 8चं क्यूब रूट काय असतं रे? 8चं क्यूब रूट असतं 2 इज इक्वल टू v2/v⁻1/2. स्क्वेअर करूया बोथ साइड्सला स्क्वेअर केला तर काय येईल? 2 चा स्क्वेअर येईल. या बाजूला लिहितो मी परत, 2 चा स्क्वेअर येणार 4 इज इक्वल टू, इथं जर स्क्वेअर केला तर 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं जर स्क्वेअर केला तर 2 ला 2 कॅन्सल होईल, v2/v. म्हणजे v2 किती आला? v2 इज 4v. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सिंपल. इफ टेम्परेचर राइजेस, टेम्परेचरला जर आपण राईज केलं तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी दॅट इज इटा, इटाला काय फरक पडतो? तर इटा हा डिक्रीज होतो. आपण मागच्या DPP 6 मध्ये बघितलं होतं, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर विस्कोसिटी कमी होते, म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी पण कमी होणार आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. 2 रेनड्रॉप रीच द अर्थ विथ डिफरंट टर्मिनल व्हेलॉसिटी चा रेशो दिलेला आहे 9/4. 9/4. तर व्हॉल्यूमचा रेशो काय असेल? व्हॉल्यूमचा रेशो, त्याला व्हॉल्यूम 1 म्हणतो मी, अपॉन व्हॉल्यूम 2 चा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले, बरोबर की नाही. आपल्याला एकच फॉर्म्युला माहिती आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा, दॅट इज 2/9 r² g बाय रो, r² g बाय इटा डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड, बरोबर. इथून आपल्याला काय रिलेशन मिळतं? व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r², म्हणजेच r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी रेज टू 1/2. स्क्वेअर रूट घेतला बोथ साइड्सला, बरोबर की नाही. सो आपल्याला r आणि व्हेलॉसिटी मधलं रिलेशन नको आहे, आपल्याला व्हेलॉसिटी आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन पाहिजे. व्हॉल्यूम काढायचं ना, व्हॉल्यूम मधलं रिलेशन पाहिजे. सो या r च्या जागी आपण व्हॉल्यूम कसं आणू शकतो ते बघा. तर व्हॉल्यूम ऑफ द रेनड्रॉप म्हणजे काय रे? स्पिअर असतो. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय असतो? 4/3 पाय r³,
बरोबर. सो इथून तुम्हाला मिळेल व्हेलॉसिटी व्हॉल्यूम, व्हॉल्यूम VOL मी लिहितो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. म्हणजे जर तुम्ही क्यूब रूट घेतलं बोथ साइड्सला तर व्हॉल्यूम रेज टू 1/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. बरोबर. सो ह्या दोन कंडिशन नुसार तुम्ही काय लिहू शकता, तर व्हेलॉसिटी रेज टू 1/2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम रेज टू 1/3. बरोबर, कारण का दोघं पण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहेत. बरोबर. सो आपल्याला काढायचं काय आहे, व्हॉल्यूम 1 अपॉन व्हॉल्यूम 2 चा रेशो काढायचा. सो व्हॉल्यूम 1 अपॉन व्हॉल्यूम 2 रेज टू 1/3 इज इक्वल टू व्हेलॉसिटी 1 अपॉन व्हेलॉसिटी 2 रेज टू 1/2. बरोबर. रेशो घेतला. बरोबर. सो व्हेलॉसिटी 1 अपॉन व्हेलॉसिटी 2 किती आहे, 9/4. 9/4 रेज टू 1/2 व्हॉल्यूम 1 अपॉन व्हॉल्यूम 2. आता मी त्याला V1/V2 लिहून टाकतो, कारण का V चा विषय गेलेला आहे. अपॉन 1/3. बरोबर. सो 9/4 चं स्क्वेअर रूट किती येणार, 3/2 इज इक्वल टू V1/V2 रेज टू 1/3. आता या 1/3 ला कसं काढलं होणार, तर क्यूब करा बोथ साइड्सला. इथं जर क्यूब केला तर 3 चा क्यूब किती, 27 अपॉन 2 चा क्यूब येणार 8. आणि ह्या बाजूला जर आपण क्यूब केला म्हणजे 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, तर 3 ला 3 जाईल V1/V2. सो रेशो आपल्याला मिळालाय व्हॉल्यूमचा. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. 8 इक्वल ड्रॉपलेट्स आहेत छोटे छोटे, ज्याची रेडियस आहे स्मॉल आर फॉलिंग थ्रू एअर मधून पडतायत विथ टर्मिनल वेलोसिटी. त्यांची टर्मिनल वेलोसिटी किती दिली, 7.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. द ड्रॉप्स कोइलेज टू फॉर्म अ बिग ड्रॉप. या सगळ्या 8 छोट्या छोट्या ड्रॉप्स ना एकत्र केलं टू फॉर्म अ छोटा मोठा बिग ड्रॉप. बरोबर. तर व्हॉट विल बी द टर्मिनल वेलोसिटी ऑफ द बिग ड्रॉप. आता या टर्मिनल वेलोसिटी बिग ड्रॉपची किती असेल असं त्यांनी विचारले. ही कोणाची होती, ड्रॉपलेटची होती. त्याला मी स्मॉल डी लिहितो. ठीक आहे. तर स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस आहे स्मॉल आर. कॅपिटल आर ची मोठ्या ड्रॉपची काय असणार, कॅपिटल आर. त्याला आपण कॅपिटल आर कन्सिडर करूया. आपल्याला माहिती आहे, आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलेत क्वेश्चन, टर्मिनल वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर. म्हणजे जर आपल्याला रेडियस मधला रेशो मिळाला दोन्हीच्या, तर आपण वेलोसिटी ऑफ ड्रॉप फाइंड करू शकतो. बरोबर की नाही. सो आपल्याला माहिती आहे, आपण ड्रॉपलेट वाले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. रेडियस, दोन्हीच्या रेडियस मध्ये काय रिलेशन असतं रे, रेडियस ऑफ ड्रॉप दॅट इज कॅपिटल आर इज n रेज टू 1/3 इंटू रेडियस ऑफ ड्रॉपलेट. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे ड्रॉपलेट वाले. बरोबर. सो रेडियस ऑफ ड्रॉप दॅट इज कॅपिटल आर n रेज टू 1/3. किती ड्रॉपलेट्स आहेत, 8 ड्रॉपलेट्स आहेत. सो n येणार 8. 8 रेज टू 1/3 इज 2 इज इक्वल टू आर इंटू आर. बरोबर. म्हणजे कॅपिटल आर दॅट इज रेडियस ऑफ ड्रॉप अपॉन रेडियस ऑफ ड्रॉपलेट काय मिळेल, 2 मिळेल. बरोबर. आपल्याला हे रिलेशन माहिती. सो ह्या रिलेशन नुसार व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉप अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉपलेट काय येणार आहे रे, रेडियस ऑफ ड्रॉपचा स्क्वेअर म्हणजे कॅपिटल आर चा स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ ड्रॉपलेटचा स्क्वेअर स्मॉल आर चा स्क्वेअर. बरोबर. सो कॅपिटल आर बाय स्मॉल आर किती, 2 आहे. सो त्यांचा स्क्वेअर किती येणार, 4. सो व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉप अपॉन व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉपलेट हे आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला काढायचं काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉपलेट. सो व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉपलेट काय येणार, 4 इंटू व्हेलॉसिटी ऑफ छोटे ड्रॉपलेट. ड्रॉपची व्हेलॉसिटी इज 4 इंटू व्हेलॉसिटी ऑफ ड्रॉपलेट. सो 4 इंटू व्हीडी किती आहे, छोटा डी 7.5 दिलाय. 7.5 मल्टिप्लाय करा, 0 टू 30 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. इफ अ स्मॉल रेनड्रॉप फोर्स थ्रू एअर मधून पडतोय, त्याची व्हेलॉसिटी काय होतं रे, तर तुम्ही टर्मिनल व्हेलॉसिटीच्या कॉन्सेप्ट मध्ये शिकला असाल तर पहिल्यांदा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते ड्यू टू ऍक्सिलरेशन. बरोबर. पण एकदा अशी एक स्टेज येऊन जाते जेव्हा त्याचं वेट mg हे इक्वल करतं, mg वाला फोर्स हा इक्वल करतो अपथ्रट्स वाल्या फोर्सला प्लस विस्कस फोर्सला. सो तेव्हा त्याच्यावरती नेट फोर्स 0 बनून जातो. एफ नेट 0 बनून जातो आणि त्यामुळे ऍक्सिलरेशन 0 बनतं आणि नंतर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहते. तुम्ही शिकला असाल या कॉन्सेप्ट मध्ये. सो पहिल्यांदा व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत असते. व्हेलॉसिटी इज गोज ऑन इन्क्रीजिंग फॉर सम टाइम अँड देन बिकम कॉन्स्टंट, कारण का नेट फोर्सच 0 बनतो थोड्या वेळानं. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. स्पियर आहे, रेडियस आहे 2 मिलीमीटर. म्हणजे 2 इंटू 10⁻³ मीटर. बरोबर. मीटर मध्ये केलं, पण मी ह्याला सेंटीमीटर मध्ये करतो, कारण का मला इथं पॉइंट मध्ये दिसते आन्सर, म्हणजे सीजीएस युनिट मध्ये दिसते. सो ह्याला मी सेंटीमीटर मध्ये करतो. कसं करणार सेंटीमीटर मध्ये, 100 न मल्टिप्लाय करा.
-1 सेंटीमीटर. नंतर काय दिले, डेन्सिटी ऑफ लिक्विड 1.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब विथ टर्मिनल वेलॉसिटी VT 5 दिले, 5 सेंटीमीटर पर सेकंड. डेन्सिटी ऑफ मटेरियल म्हणजे डेन्सिटी सॉलिडची, मटेरियल ऑफ स्पियर सॉलिडची डेन्सिटी 8.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला माहिती आहे, टर्मिनल वेलॉसिटी इज 2/9 r square g by eta, डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. बरोबर. सो इथून टर्मिनल वेलॉसिटी किती दिले, 5 इज इक्वल टू 2/9 r स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर किती येणार, 2 × 10⁻⁻1 चा स्क्वेअर, 4 × 10⁻⁻2 बरोबर, इंटू जी, जी ची व्हॅल्यू किती दिली, 1000 दिली. सीजीएस मध्ये 1000 असते जी ची व्हॅल्यू. अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी फाइंड करायचंय. डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे 8.5 मायनस 1.3 दॅट इज 7.2 बरोबर, 7.2. सो इथून आपल्याला फाइंड काय करायचंय, इटा फाइंड करायचंय. सो ह्या इटाला ह्या बाजूला न्या, 5 ला ह्या बाजूला आणा आणि सो इथून तुम्हाला काय मिळेल, इटा मिळेल. मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. इटा काय येणार आहे रे, 2 × 4 × 10⁻⁻2 × 10⁻³ × 7.2 अपॉन 5 × 9. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करू शकता का नाही, करू शकता. बरोबर. सो सिंपल कॅल्क्युलेशन आहे जे तुम्ही स्वतःहून करू शकता. बरोबर. सो हे कॅल्क्युलेशनचा पार्ट मी तुमच्या एंड वरती सोडतोय. काय आन्सर येते तो तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा, कारण का प्रत्येक कॅल्क्युलेशन करणं तर शक्य नाही रे या सेशन मध्ये. बरोबर. सो खूपच मोठा सेशन बनून जाईल. सो हा कॅल्क्युलेशन वाला पार्ट तुम्ही स्वतःहून करू शकता. कमेंट सेक्शन वरती मला 6 क्वेश्चनचा आन्सर प्लीज कळवा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, विस्कोसिटी ऑफ फॉलिंग रेनड्रॉप खाली पडतोय, अटेन्स लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय, टर्मिनल वेलॉसिटी. तो टर्मिनल वेलॉसिटी का अटेन करतो, त्याची वेलॉसिटी थोड्या वेळानं कॉन्स्टंट का बनून जाते, ड्यू टू त्याचं वेट mg तर कॉन्स्टंट असतं, अपथ्रस्ट वाला फोर्स पण कॉन्स्टंट असतो, पण त्याला एक विस्कस फोर्स पण थोड्या वेळानं ऍड होतो. त्याला एक विस्कस फोर्स पण थोड्या वेळानं ऍड होतो. त्यामुळे फोर्स ऍड झाल्यामुळं नेट फोर्स या पार्टिकल वरती 0 बनून जातो आणि त्यामुळे टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट बनून जाते. सो विस्कस फोर्स आल्यामुळं, विस्कस फोर्स एक्झर्टेड बाय एअरनं विस्कस फोर्स दिल्यामुळं वेलॉसिटी कॉन्स्टंट बनून जाते. बरोबर. सॉलिड बॉल ज्याचं व्हॉल्यूम आहे V इन अ विस्कस फ्लुइड एक्सपिरियन्स फोर्स F. सॉलिड बॉल आहे, व्हॉल्यूम V चा, ड्रॉप्ड इन विस्कस फ्लुइड. ह्याला एका कंटेनर मध्ये फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये ड्रॉप करून टाकला. ठीक आहे. तो विस्कस फोर्स F एक्सपिरियन्स करतोय, फोर्स F एवढा एक्सपिरियन्स करतोय विथ स्पीड V. त्याची वेलॉसिटी आहे V. हे काय आहे, व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमला त्याने V म्हटले. ठीक आहे. इफ द सॉलिड बॉल ज्याचं व्हॉल्यूम आहे 8V, आता त्याचं व्हॉल्यूम 8V करून टाकलं इन द सेम फ्लुइड सेम ठेवलं, व्हेन फॉलिंग विथ सेम स्पीड V. आता पण तो वेलॉसिटी V नच पडतोय, तर आता विस्कस फोर्स किती असेल असं त्यांनी विचारलंय. त्याला आपण F2 म्हणूया. F2 किती असेल असं त्यांनी विचारलंय. सो तुम्ही स्टोक्स लॉ शिकला असाल, त्यामध्ये स्टोक्स लॉचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स दॅट इज विस्कस फोर्स इज 6π eta rv. 6π eta rv म्हणजे इथून तुम्हाला कळेल 6π कॉन्स्टंट आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी तो जो फ्लुइडचा असतो तो कॉन्स्टंट आहे, रेडियस पण कॉन्स्टंट आहे. रेडियस कॉन्स्टंट आहे का, रेडियस कॉन्स्टंट नाही, कारण का व्हॉल्यूम चेंज होतोय. बरोबर. व्हॉल्यूम चेंज केला सो रेडियस चेंज होणार आहे. आणि वेलॉसिटी, दोन्हीकडे वेलॉसिटी ही सेम ठेवली, सो वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. सो इथून तुम्हाला कळेल फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. बरोबर. कारण का रेडियस चेंज होते, व्हॉल्यूम चेंज होते म्हणून रेडियस चेंज होते. पण आपल्याला फोर्स आणि रेडियस मध्ये रिलेशन नको आहे, आपल्याला फोर्स आणि व्हॉल्यूम मध्ये रिलेशन पाहिजे, कारण का आपल्याला व्हॉल्यूम माहिती आहे दोन्हीचे. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काय असतो, 4/3 πr³. बरोबर की नाही. सो इथून तुम्हाला कळेल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. म्हणजे जर तुम्ही क्यूब रूट घेतला तर व्हॉल्यूम रेस टू 1/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. म्हणजे इथून तुम्हाला कळेल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम रेस टू 1/3. बरोबर. या दोन इक्वेशन तुम्हाला कळेल. सो काढायचं काय, फोर्स 2 आपल्याला काढायचं, दुसऱ्या पार्टिकल वरती किती फोर्स असेल. सो F2 बाय ओरिजिनल फोर्स इज F इज इक्वल टू व्हॉल्यूम 2 किती होता, 8V अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम किती होता, V रेस टू 1/3.
एकमेकांना कॅन्सल झाले. F2 इज 8 raised to 1/3. 8 raised to 1/3 म्हणजे काय? 8 चा क्यूब रूट दॅट इज 2 इंटू हा F पलीकडे गेला 2F. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. वेन द टर्मिनल वेलॉसिटी इज रीच, टर्मिनल वेलॉसिटी आता रीच झाली आहे पार्टिकलला, म्हणजे पार्टिकल जेव्हा खाली पडत होता आता त्याची टर्मिनल वेलॉसिटी रीच झाली आहे, म्हणजे त्याचं वेट mg आणि अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स हे सगळे बॅलन्स झालेले आहेत. सगळे फोर्सेस बॅलन्स झालेले आहेत. तर तर मुव्हिंग थ्रू विस्कस मीडियम, तर त्याचे विचारलं काय? द ऍक्सिलरेशन ऑफ अ बॉडी. तर ऍक्सिलरेशन बॉडीवरती किती असेल असं त्यांनी विचारले. सो जेव्हा ते वरून खाली पडत असणार आहेत तेव्हा आता टर्मिनल वेलॉसिटी अटेन झाली. टर्मिनल वेलॉसिटी वरती तो पोहोचलेला आहे, म्हणजे त्याचं वेट ऑफ थ्रस्ट प्लस विस्कस फोर्स इज इक्वल टू वेट mg वाला फोर्स हे सगळे इक्वल झालेले आहेत. म्हणजे नेट फोर्स आता त्या पार्टिकल वरती किती आहे? नेट फोर्स त्या पार्टिकल वरती 0 आहे. नेट फोर्स 0 आहे म्हणजे त्याच्यावरती ऍक्सिलरेशन किती असणार? ऍक्सिलरेशन 0 असणार. बरोबर. F इज इक्वल टू m आहे. ऍक्सिलरेशन इज 0. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. द विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅग म्हणजे काय? विस्कस फोर्स. ड्रॅग म्हणजे फोर्स ऑन अ स्पेरिकल बॉडी आहे. हॅव्हिंग रेडियस आर मूव्हिंग विथ स्पीड व्ही प्रोपोर्शनल टू कोणाला असणार? स्टोक्स लॉ आपल्याला माहिती आहे. 6 पाय इटा आर व्ही. बरोबर. फोर्स कोणाला प्रोपोर्शनल असणार? जेव्हा आर ला प्रोपोर्शनल असणार आणि व्ही ला. आर ला आणि व्ही ला. व्ही तर इथे दिसत नाही. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. सिंपल. कॉपर बॉल आहे ज्याची रेडियस आहे आर, मूव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही. मस्टर्ड इन द ऑइल ड्रॅगिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉल इज एफ. त्याला ऑइल मध्ये टाकला आणि ऑइल मध्ये टाकल्यावर त्याच्यावरती किती फोर्स होतोय? विस्कस फोर्स एफ. बरोबर. द ड्रॅगिंग फोर्स ऑन द कॉपर बॉल ज्याची रेडियस आता 2r आहे. आता कॉपर बॉल आहे ज्याची रेडियस आहे 2r आणि वेलॉसिटी 2v. इथं वेलॉसिटी होती v, आता केली 2v. तर आता त्याच्यावरती किती फोर्स असेल असं त्यांनी विचारलंय. त्याला आपण F2 म्हणूया. किती असेल असं त्यांनी विचारलंय. आपल्याला माहिती आहे स्टोक्स लॉ नुसार 6 पाय इटा आर व्ही. बरोबर. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे आणि फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी आहे. सो इथून तुम्हाला कळेल F1 बाय F2 फोर्स 1 बाय फोर्स 2 इज रेडियस 1 अपॉन रेडियस 2 इंटू वेलोसिटी 1 अपॉन वेलोसिटी 2. बरोबर. सो फोर्स 1 किती आहे? पहिल्या पार्टिकल वरती ऍक्ट होतो F, दुसऱ्या पार्टिकल वरती F2 जो आपल्याला फाइंड करायचा आहे. R1 किती आहे? R. R2 किती आहे? 2R. V1 किती आहे? V. V2 किती आहे? 2V. कॅन्सल. F बाय F2 इज 1 बाय 4. सो इथून F2 काय मिळेल? F2 इज 4F. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. स्टोक्स लॉ इज ऍप्लिकेबल टू कोणाला ऍप्लिकेबल असतो? विस्कस फ्लुइड्सला. कारण का? फोर्सचा फॉर्म्युला काय आहे रे? 6 पाय इटा आर व्ही. सो जर फ्लुइड विस्कसच नसेल, म्हणजे जो तुम्ही स्पिअरिकल बॉडीला वरून सोडलं आणि जर फ्लुइडच विस्कस नसेल तर त्याच्यावरती फोर्स कसा ऍक्ट होईल? सो फ्लुइड विस्कस पाहिजे. सो तो ऍप्लिकेबल असतो फक्त विस्कस लिक्विड्सला. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इन रिव्हरचा क्वेश्चन आला म्हणजे काय? फ्लो कसा आहे? स्ट्रीम लाईन फ्लो आहे. फ्लो म्हणजे लिक्विड हे शीट वाईज फ्लो होते. द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इन रिव्हर, व्हेलॉसिटी दिली 9 किलोमीटर पर आवर. त्याला मीटर पर सेकंड मध्ये करूया, कारण का एसआय युनिट मध्ये पाहिजे. 9 इंटू 5/18 मीटर पर सेकंड. बरोबर. रिव्हर इज 10 मीटर डीप, म्हणजे रिव्हर ही आहे जी 10 मीटर डीप आहे. 10 मीटर, सॉरी 18 लिहिलं, 10 मीटर डीप आहे. ठीक आहे. द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी दॅट इज इटा इज 10⁻⁻² पॉइस मध्ये दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. द शेअरिंग स्ट्रेस बिटवीन द हॉरिझॉन्टल लेयर्स ऑफ वॉटर इज. तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला पॉइस मध्ये दिलाय, त्याला आपल्याला पहिल्यांदा एसआय युनिट मध्ये करावं लागेल. सो ते कसं एसआय युनिट मध्ये करणार? तर 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हा असतो 10 पॉइस. म्हणजे एक पॉइस किती असणार? 1/10, म्हणजे 10⁻⁻1 न मल्टिप्लाय करावं लागेल. 10⁻³ पॉइस. हा काय बनेल? 10⁻³ पॉइस. 10⁻1 न मल्टिप्लाय करा, तुम्हाला एसआय युनिट मध्ये मिळेल, दॅट इज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ह्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट केलं. कसं कन्वर्ट केलं? परत दाखवतो तुम्हाला, परत सांगतो. समजलं ना?
10⁻² पॉईस आहे, त्याला SI युनिट मध्ये करायचं. सो 10⁻² इंटू या फॅक्टरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 10⁻1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो हा काय बनेल 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बरोबर की नाही? सो सगळं मिळाले. काढायचं काय आहे? शिअरिंग स्ट्रेस. शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय असतो? तर तुम्ही 11वी मध्ये शिकला असाल. शिअरिंग स्ट्रेस इज फोर्स पर युनिट एरिया. सो हे फोर्स पर युनिट एरिया आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर. सो लिक्विड कसं फ्लो होतंय? शीट वाईज. सो तुम्ही न्यूटन्स लॉ शिकला असाल. न्यूटन्स लॉ कोणाला ऍप्लिकेबल असतो? स्ट्रीम लाईन फ्लो. सो न्यूटन्स लॉ तुम्ही शिकला असाल. फोर्स इज इक्वल टू इटा एरिया इंटू डीव्ही बाय डीएक्स. बरोबर. आपल्याला काढायचं काय आहे? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे या एरियाला जर तुम्ही ह्या बाजूला नेलं तर एफ बाय ए इज इक्वल टू इटा किती आहे? 10⁻³ इंटू डीव्ही बाय डीएक्स. 9 इंटू 5/18 म्हणजे 9 1 जा 9, 9 2 जा 18. डीव्ही किती आला? 5/2 अपॉन डीएक्स किती आहे? डीएक्स म्हणजे डेप्थ, डिस्टन्स इज 10. बरोबर. सो हे किती येणार आहे? 2 1 जा 2, 2 2 जा 4 पॉइंट 2 2 जा 4 पॉइंट 1 राहिला 5. सो हे काय बनणार? 2.5. काही चुकले का मी चेक करतो. 10⁻³ आहे. हे 10⁻³ आहे. सो 2.5 इंटू 10⁻³ अपॉन 10. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करू शकता. सो 2.5 इंटू 10⁻⁻4. या 10ला वरती नेलं 10⁻⁻4. असा कोणता दिसतोय का? तर ह्याला 10 डिवाइड करा आणि 10 मल्टिप्लाय करा म्हणजे 0.25 इंटू 10⁻³ नेक्स्ट क्वेश्चन. विस्कस फोर्स कोणाला प्रोपोर्शनल असणार? व्हॉल्यूमच्या कितव्या पावरला प्रोपोर्शनल असणार त्यांनी विचारलंय. विस्कस फोर्स. तर आपल्याला माहिती आहे विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? 6 पाय इटा आर पी. बरोबर. पण आपल्याला व्हॉल्यूम बरोबर रिलेशन काढायचं. सो ते कसं काढणार? तर इथून तुम्हाला कळेल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. पण आपल्याला व्हॉल्यूम बरोबर रिलेशन पाहिजे. आपल्याला माहिती आहे स्पेरिकल बॉडीचा व्हॉल्यूम किती असतो? 4/3 पाय आर क्यूब. बरोबर. इथून तुम्हाला कळेल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. जर तुम्ही क्यूब रूट घेतला दोन्ही साइड्सला तर व्हॉल्यूम रेस टू 1/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. म्हणजे हे दोन इक्वेशन वापरून तुम्हाला कळेल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम रेस टू 1/3. कारण का दोन्ही पण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहेत ना. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम रेस टू 1/3. दॅट इज ऑप्शन नंबर ए. मेटल प्लेट आहे. एरिया दिलाय. एरिया इज 48 सेंटीमीटर स्क्वेअर. एसआय युनिट मध्ये करूया. 48 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. बरोबर. हॉरिझॉन्टली लेअर वरती ठेवलाय. 0.1 मिलीमीटर थिक म्हणजे लेअर आहे ऑइलचा जो किती थिक आहे? 0.1 mm. त्याला थिकनेस म्हणतो मी टी म्हणतो. 0.1 mm ला मीटर मध्ये करूया. 10⁻³ मीटर. बरोबर. फोर्स दिलाय 0.25 न्यूटन. अप्लाय केला प्लेटनं. ठीक आहे. मुव्हिंग विथ स्पीड वेलॉसिटी दिली 2.5 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे ह्याला मीटर पर सेकंड मध्ये करूया. 2.5 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. मेटल प्लेट आहे. हॉरिझॉन्टली पळते म्हणजे कोणता फ्लो आहे? शीट वाईज फ्लो होते. स्ट्रीमलाईन फ्लो आहे. सो स्ट्रीमलाईन फ्लो साठी आपण काय वापरतो? न्यूटन्स लॉ काय आहे? फोर्स इज इक्वल टू इटा ए डीव्ही बाय डीएक्स. आपल्याला काढायचं काय आहे? इटा काढायचं. सगळं दिलंय का? दिलंय. फोर्स किती आहे? 0.25. इटा आपल्याला फाइंड करायचा आहे. एरिया किती आहे रे? 48 इंटू 10⁻⁻4. बरोबर. इंटू डीव्ही चेंज इन वेलॉसिटी किती आहे? 2.5. एकच वेलॉसिटी दिली म्हणजे दुसरी वेलॉसिटी 0 असणार आहे. सो चेंज इन वेलॉसिटी काय येणार? हीच वेलॉसिटी येणार. 2.5 इंटू 10⁻⁻2 अपॉन डीएक्स किती आहे? 0.1 mm थिक आहे. डीएक्स म्हणजे काय असतो? डेप्थ. किती डेप्थ वरती आहे? 0.1 mm म्हणजे 0.1 इंटू 10⁻³ म्हणजे ह्याला काय आपण लिहू शकतो? 10⁻⁻4 मीटर. 10⁻⁻4. सो इथून तुम्हाला इटा मिळेल. इटा कसं काढणार? सगळ्या टर्म त्या बाजूला न्या. काय येईल इटा? इटा इज 0.25 इंटू 10⁻⁻4
अपॉन खाली काय काय येईल 48 इंटू 2.5 इंटू 10⁻⁻6 -4 -2 -6. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा आणि आन्सर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. सो हे कॅल्क्युलेशन वाला पार्ट आहे, सो तो तुम्ही स्वतःच्या एंड वरती करू शकता. सो ऑप्शन नंबर मी तुम्हाला सांगून देतो. आय थिंक ऑप्शन नंबर बी येतोय. आय थिंक बी येतोय. सो प्लीज परत एकदा क्रॉस चेक करा आणि हे कॅल्क्युलेशन करून कमेंट सेक्शन वरती आन्सर प्लीज कळवा. लेअर ऑफ ग्लिसरीन ज्याचे थिकनेस आहे, ग्लिसरीनचा लेअर आहे. आता मगाशी ऑइलचा होता, आता ग्लिसरीनचा आहे. किती आहे? 1 mm थिक आहे. 1 mm ठीक आहे. इज एनक्लोज्ड बिटवीन बिग प्लेट अनदर प्लेन ज्याचा एरिया आहे, एरियाला म्हटलंय त्यांनी 10⁻² मीटर स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी दॅट इज इटा आपण त्याला म्हणतो. किती दिले? 1 kg पर मीटर सेकंड. ठीक आहे. देन द फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह, किती फोर्स लागेल? व्हेलॉसिटी दिली आहे 0.07 मीटर पर सेकंड. किती फोर्स लागेल विचारले. बरोबर. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय स्ट्रीमलाईन फ्लो साठी, इटा ए dv/dx. बरोबर. इटा किती आहे रे? 1. एरिया किती आहे? 10⁻². बरोबर. इंटू डीव्ही. डीव्ही किती आहे? डीव्ही चेंज इन व्हेलॉसिटी 0.07 म्हणजे 7 इंटू 10⁻². अपॉन डीएक्स. डीएक्स म्हणजे काय? डेप्थ. किती आहे? 1 mm म्हणजे 10⁻³ मीटर. बरोबर. सॉल्व करा. 7 ला ऍज इट इज ठेवतो. 7 इंटू 10⁻⁻4. खालचा -3 वरती आला 10⁻3. सो हे काय बनेल? 0.7. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. बरोबर. 1 पॉइस इज इक्विव्हॅलंट टू 1 पॉइस. आपण मगाच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं होतं. तर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, सो युनिट काय असतं रे? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आणि ह्यालाच जर तुम्ही सीजीएस मध्ये केलं तर ते काय बनेल? डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. ह्यालाच या सीजीएस युनिटलाच आपण काय म्हणतो? पॉइस म्हणतो. या सीजीएस युनिटलाच आपण पॉइस म्हणतो. सो 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे किती पॉइस बनेल? तर डाईनला जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, न्यूटनला डाईन टाकलं 10⁵ न, मीटरला सेंटीमीटर मध्ये केलं तर तुम्हाला कळेल 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज 10⁻1 पॉइस. 10⁻1 पॉइस म्हणजे 10 पॉइस. सो 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज 10 पॉइस. आता या न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरला काय तुम्ही लिहू शकता? तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरला तुम्ही पास्कल लिहू शकता. आपल्याला माहिती आहे प्रेशरचं युनिट आहे. सो 1 पास्कल सेकंड इज 10 पॉइस. तर 1 पॉइस किती येणार? करा क्रॉस मल्टिप्लाय. 1 पॉइस किती येणार? 1 इंटू 1/10 म्हणजे 0.1 पास्कल सेकंड. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही फाइंड करू शकता. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. स्पेरिकल बॉल रेडियस आहे r, फॉलिंग विथ विस्कोसिटी n eta विथ वेलोसिटी v, रिटेनिंग विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल बॉल काय असेल? तर आपल्याला माहिती आहे विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? स्टोक्सनं कोणता फॉर्म्युला दिलाय? इटा आर व्ही. बरोबर. तो कोणाला प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी. बरोबर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोथ आर अँड व्ही. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आताच बघितलं आपण. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं युनिट काय असतं? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बरोबर. पण इथं आपल्याला केजी मध्ये दिले. सो या न्यूटनला आपण केजी मध्ये कसं लिहू शकतो? आपल्याला माहिती आहे न्यूटन्स लॉ एफ इज इक्वल टू एम ए. बरोबर. एफचं युनिट काय असतं? न्यूटन फोर्स. बरोबर. मासचं युनिट असतं केजी, एक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो या न्यूटनला आपण काय लिहू शकतो? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहूया. केजी मीटर इंटू वरचा सेकंड ऍज इट इज अपॉन खाली सेकंड स्क्वेअर. बरोबर. इंटू खालचा मीटर स्क्वेअर ऍज इट इज. तुम्ही टाका, सबस्टिट्यूट करा आणि फाइंड करा. मीटरला 1 मीटर गेला, सेकंडला 1 सेकंड गेला. राहिलं काय? केजी बाय मीटर सेकंड. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. रेनड्रॉप आहे ज्याची रेडियस आहे 0.5 mm. त्याला आपण एसआय युनिट मध्ये करूया. एसआय युनिट मध्ये का? कारण मला ऑप्शन सीजीएस मध्ये दिसत आहेत. सो त्याला आपण सीजीएस मध्ये करून टाकू. बरोबर. सो रेडियस काय येणार? 0.5 इंटू 10⁻³ मीटर. या मीटर मध्ये, पण त्याला सेंटीमीटर मध्ये करूया कारण का सीजीएस मध्ये दिसतंय. सो 0.5 इंटू याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये करायला 100 न. सो 10⁻⁻1 सेंटीमीटर. टर्मिनल वेलोसिटी दिली 2 मीटर पर सेकंड.
कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁻⁴. पॉइस मध्येच राहू दे त्याला पॉइस मध्येच राहू द्या, कारण का सीजेस मध्ये आहे, बरोबर. पण व्हेलॉसिटीला पण सीजेस मध्ये करूया. कसं करणार? 100 ने मल्टिप्लाय करा, 200 सेंटीमीटर पर सेकंड, बरोबर. द विस्कॉसिटी ड्रॅग किती असेल? विस्कॉसिटी ड्रॅग म्हणजे काय? विस्कस फोर्स. काय आहे फॉर्म्युला? 6 पाय इटा आर व्ही. 6 पायची व्हॅल्यू असते 3.14. इटा दिलाय 1.8 इंटू 10⁻⁻⁴ इंटू रेडियस किती आहे? 0.5 इंटू 10⁻⁻1. रेडियस आहे 0.5 इंटू 10⁻⁻1. वेलोसिटी आहे 200 सेंटीमीटर पर सेकंड. 200, बरोबर. सॉल्व करूया आता ह्याला. सो हे कसं सॉल्व करणार? 6 इंटू 3.14 इंटू 1.8. जर तुम्ही 200 ला 0.5 न मल्टिप्लाय केलं तर 200 फायजा 1000 आणि एक घर सरकून पॉईंट दॅट इज 100 मल्टिप्लाय करा इंटू 10⁻⁻1. सो हा एक झिरो एका झिरोला घेऊन जाईल, बरोबर. सो 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 10 इज 18. कॅल्क्युलेट करा. सो ह्याला अप्रॉक्सिमेटली मी 3 कन्सिडर करतो. 6 3 जा 18 इंटू 18. 18 चा स्क्वेअर काय असतो? 324. आणि काय कोणत्या टर्म राहिलेत का? एकदा मी चेक करतो. 10⁻⁻4 राहिलाय. हा 10⁻⁻4 लिहायचा राहिला. 10⁻⁻4 सगळीकडे 10⁻⁻4 लिहा. 10⁻⁻4 मी विसरून गेलो. 10⁻⁻4. सो 324 इंटू 10⁻⁻4 9 एवढा फोर्स येणार आहे. म्हणजेच किती? 0.0324. ऑप्शन नंबर अप्रॉक्सिमेटली सी इज द करेक्ट चॉइस, बरोबर. सो गाईज दीज आर द 20 क्वेश्चन जे आपण सॉल्व्ह केलेत स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ आणि टर्मिनल व्हेलॉसिटी वरती. सो जर काही डाऊट्स असतील किंवा जर एखादा क्वेश्चन समजला नसेल, एखादे कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. सेशन कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि जे मी क्वेश्चन्स सांगितले होते कॅल्क्युलेशन साठी त्याचा पण आन्सर कमेंट सेक्शन वरती कळवा. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट सेक्शन वरती सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन थँक्यू सो मच.